पंजाबला 18 चेंडूंमध्ये 41 धावा करायच्या होत्या। पंजाबचे शिखर धवन, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, सिकंदर रजा हे रती महारथी पॅव्हेलियनमधून नख खुरतडत हा सामना पाहत होते। क्रीजवर शशांक सिंह आणि आशुतोष शर्मा हे दोन अनकेप्ड प्लेयर होते। या दोघांची नावं यापूर्वी फारशी कोणी ऐकली नव्हती। त्यात गुजरातचा हुकमी एक्का मोहित शर्मा 19वे षटक टाकणार होता। त्यामुळे गुजरातच्या विजयाची फक्त औपचारिकताच शिल्लक होती। मात्र होत्याचं नव्हतं झालं। कुणाच्या ध्यानीमनी नसताना IPL पदार्पण करणाऱ्या आशुतोष शर्मानं अझमतुल्लाच्या एकाच षटकात 4 चौकार मारत 16 धावा वसूल केल्या। सामना आता 12 चेंडूंमध्ये 25 धावा असा आला। गुजरातचा हुकमी एक्का डेथ ओव्हर स्पेशलिस्ट मोहित शर्मा 19वे षटक टाकण्यासाठी आला। गिलनं देखील मोहितला 19व्या षटकासाठी राखून ठेवलं होतं आणि आपल्या दर्जेदार कॅप्टन्सीची चुणूक दाखवली होती। मात्र मोहितच्या दुसऱ्या चेंडूवर इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेल्या आशुतोष शर्मानं षटकार मारला आणि गिलच्या चेहऱ्याचा रंगच उडाला। त्यानंतर शशांक सिंह आणि आशुतोषनं डोकं लावत मोहितच्या पुढच्या 3 चेंडूंवर 2-2-1 अशा धावा करत हळूहळू टार्गेट जवळ जाण्याचा प्रयत्न केला। आता सामना 7 चेंडूंमध्ये 13 धावा असा आला होता। मोहितच्या शेवटच्या चेंडूवर आता मोठं काहीतरी करण्याची गरज होती। झुंजार अर्धशतक ठोकणाऱ्या शशांक सिंहनं ती रिस्क घेतली आणि मोहितला षटकार खेचला। या षटकाराबरोबरच गुजरात टायटन्सनं जिंकलेला सामना हरला। पंजाबकडून प्रभसिमर सिंगनं 24 चेंडूत 35, शशांक सिंहनं 29 चेंडूंमध्ये 61 आणि आशुतोष शर्मानं 17 चेंडूंमध्ये 31 धावा ठोकल्या। हे तिघेही अनकेप्ड प्लेयर आहेत। त्यांनी पंजाबच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला। पंजाबने आपली परंपरा कायम राखत तब्बल 6 वेळा 200 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग यशस्वीरित्या करून दाखवला। त्यांनी IPL मध्ये सर्वाधिक वेळा 200 किंवा त्यापेक्षा जास्त धावा चेस करण्याचा पराक्रम केलाय। शेवटच्या षटकात विजयासाठी 7 धावांची गरज असताना दर्शन नाळकांडेनं आशुतोषला बाद करत गुजरातला आशेचा किरण दाखवला होता। मात्र शशांक सिंहनं षटकाच्या 4थ्या चेंडूवर चौकार मारला आणि गुजरातच्या विजयाच्या आशा मावळल्या। पंजाबने 1 चेंडू आणि 3 विकेट्स राखून विजय मिळवला। गुजरातचा होम ग्राउंडवर हा पहिला पराभव झाला। गुजरातचा कर्णधार शुभमन गिलची 89 धावांची खेळी वाया गेली। खराब सुरुवातीनंतरही गिलनं डाव सावरत तब्बल 20 षटकं फलंदाजी केली होती। गुजरात 170 ते 180 धावांमध्ये अडकणार असं वाटत असतानाच गिलला साथ देणाऱ्या साई सुदर्शननं 19 चेंडूंमध्ये 33 धावा चोपल्या, तर सायलेंट किलर राहुल तेवतियानं 8 चेंडूत 23 धावा ठोकत गुजरातला 199 धावांपर्यंत पोहोचवलं होतं। पण खऱ्या अर्थानं हा जिंकणारा सामना हरला। तर या IPLच्या कालच्या सामन्याविषयी ही माहिती लिहिली होती माझा सहकारी अनिरुद्ध याने। आपल्याला ही बातमी isakal.com वेबसाईटवर वाचता येईल आणि IPL विषयीच्या मराठी बातम्या वाचण्यासाठी isakal.com वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सकाळचं YouTube चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।